हाय, मी कांचन. मी आज तुम्हाला बॅक साईडची एकदम काठ वापरून कशी डिझाईन करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला मोठा जर काठ असेल तर आपण अशा पद्धतीचे हे डिझाईन करू शकतो. तर मी अशा प्रकारे ही पूर्ण डिझाईन अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. अशा प्रकारे एकदम मस्त अशी एकदम ड्रॉ झालेली आहे. आणि आता मी हे पूर्ण डिझाईन अशी स्टिच करून घेणार आहे. आता स्टिच करून झाल्यानंतर या ब्लाऊजला मी असं आपल्या काठ असतो ना, त्याचा एक पॅच तयार करून लावणार आहे. तर तो अशा प्रकारे मी पूर्ण स्टिच करून त्याचा मधला भाग हा कट करून घेतलेला आहे आणि त्याला छोटे छोटे कट्स मारून घेणार आहे. ते छोटे छोटे कट्स मारल्यानंतर आपला बॅकनेक हा पूर्ण एकदम व्यवस्थित असा फोल्ड होईल आणि आपल्याला दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला हा अस्तर एकदम व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी आता पॅच तयार करून घेणार आहे. मी माझा साडीचा काठाचा असा मी पॅच तयार करून घेतलेला आहे. एकदम मस्त असा एकदम स्टिच करून घ्यायचा आणि फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपल्या ह्या पॅचची बी फिनिशिंग छान दिसते. एकदम मी जशी केली ना तशा प्रकारे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी हे पॅच वगैरे व्यवस्थित रेडी करून घेतलेले आहे. त्याला पण दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसून जाते. दाबटीप दिल्यानंतर मी अशा प्रकारे तुम्हाला हा पॅच तयार केलेला दाखवणार आहे. बघा, तर आपला पॅच हा पूर्ण रेडी झालेला आहे. आता फक्त आपल्याला हा पॅच आपल्याला ब्लाऊजला लावायचा आहे. मी दोन्ही साईडचे पॅच हे तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला एक साईडचा दाखवलेला आहे, दुसऱ्या साईडचा बी असा तयार करून आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागच्या शोल्डरला लावायचा आहे. म्हणजे तो आजकाल ही डिझाईन खूप स्ट्रॉंग चालत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही नवीन एकदम हटके स्टाईलचे ब्लाऊज वगैरे वेअर करू शकता आणि तुमच्या ब्लाऊजचा आणि साडीचा लुक पण खूप छान दिसणार आहे. अशा प्रकारे मी एकदम हा पॅच लावून घेतलेला आहे आणि एकदम कट करून घेतलेला आहे. बघा, तर मग आपल्या ब्लाऊजचा बॅकनेक कसा रेडी झालेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता, पण मला असं सिंपलच ठेवायचा होता, त्यामुळे मी लेस वगैरे काही लावलेला नाही आहे. आणि अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम मस्त असा आपला फायनल लुक तयार झालेला आहे. या पद्धतीनं तुम्ही हा पूर्ण बॅकनेक रेडी करून घ्यायचा. बघा, तर कसा वाटला तुम्हाला हा बॅकनेक मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, बाय.